2024च्या या सगळ्या खेळाडूंचं जोरदार स्वागत आणि वेलकम विजय मिरवणूक मुंबईच्या या क्वीन नेकलेस वरती आपण पाहतोय अलोट असा क्रिकेट प्रेमींचा जनसागर। एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय क्रिकेट प्रेमींचा जनसागर। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही विजय मिरवणूक मुंबईच्या या रस्त्यावर पार पडते। तिरंगा आणि अक्षरशः आभाळाला टिपेला पोहोचेल असा आवाज सगळ्या या क्रिकेट रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचा। अभूतपूर्व अविस्मरणीय असा हा क्षण प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यातला। 17 वर्षानंतर टीम इंडियानं 2020चा विश्वचषक जिंकला आणि या विश्वविजेत्या संघाचं जबरदस्त जोरदार अविश्वसनीय असं हे सेलिब्रेशन मुंबईच्या रस्त्यावरती। आणि बघा हा आवाज, भारत माता की जयचा हा जयघोष आज मुंबईच्या रस्त्यावरती अद्भुत असा विजय सोहळा मुंबईकरांना पाहता आला आणि त्याचं ऐतिहासिक साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं। ज्या प्रकारे माझे सहकारी विलास बडे म्हटलेले आहेत की हा अभूतपूर्व क्षण आपल्या मनाच्या आठवणींमध्ये साठवण्यासाठी खरं तर हे चाहते इथे आलेले आहेत आणि निश्चितच आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये आणि तसंच आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद करण्यासाठी हे चाहते इथे आलेले आहेत। आपल्या लाडक्या खेळाडूचं फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी, एक दृश्य त्याचं पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाहत्यांचा हा जनसागर उसळलेला आहे। क्रिकेट रसिकांचा हा जनसागर इथे उसळलेला आहे आणि ही परेड सध्या सुरू आहे। जसजशी ही बस पुढे सरकते तसतसा चाहत्यांचा उत्साह आणखी द्विगुणित होतोय। वानखेडे स्टेडियमवर खरं तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र त्याआधी ही विजयी रॅली काढण्यात आलेली आहे, ही विजयी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि या ओपन डेक बसमध्ये भारतीय क्रिकेट टीम आपल्या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारते। साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण मुंबई आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि या चॅम्पियनचं बघा किती ग्रँड असं सेलिब्रेशन मुंबईच्या या रस्त्यावरती होत आहे आणि जोरदार स्वागत करण्यासाठी टिपेला पोहोचलेला इंडियाचा आवाज आज या मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावरती दिसतोय। क्वीन नेकलेस वरती जणू काही जनसागर उसळलेला आहे। टीम इंडियाचे सगळे शिलेदार आज या प्रचंड प्रेमाच्या सागरात नाहून निघालेले आहेत, या वर्षावात नाहून निघालेले आहेत असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही। जो वर्ल्ड कप जिंकलेला आहे आपल्या टीम इंडियाच्या शिलेदारांनी, तो टीम इंडियाचा शिलेदार तो उंचावतायत आणि इथले जे सगळे क्रिकेट प्रेमी आहेत ते त्यांचं जोरदार स्वागत करतायत, त्यांचं अभिनंदन करतायत, त्यांना चीअर अप करतायत। प्रचंड लोट अशी गर्दी या क्वीन नेकलेस वरती आपल्या टीम इंडियाच्या शिलेदारांचं स्वागत करण्यासाठी जबरदस्त असं हे सेलिब्रेशन विजय मिरवणूक मुंबईच्या या रस्त्यावरून निघते आणि या विजय मिरवणुकीमध्ये हजारो लाखोंच्या संख्येनं गर्दी जमलेली आहे। मुंगीलाही पाय ठेवायला जागा नाही आणि आपल्या टीम इंडियाच्या या शिलेदारांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा लोट जनसागर, फडकणारा हा जो तिरंगा आहे, हा तिरंगा सुद्धा मोठ्या प्रत्येकाच्या हातात फडकतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय, काळोख झालेला आहे आणि जरी काळोख झाला असेल तरी चाहत्यांचा खरं तर हा उत्साह काही कमी झालेला नाहीये, कारण आपल्या लाडक्या क्रिकेटर्सचं स्वागत करण्यासाठी ते या रस्त्यांवर आलेले आहेत। तर रस्त्यावर पाय ठेवायला जागा नाही, अगदी खचाखच भरलेले आहेत तर हे रस्ते। अशी ही दृश्य जनसागर हा उसळलेला आहे। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। ओपन डेक बसमधून टीम इंडियाची विजयी मिरवणूक सध्या सुरू आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली काढण्यात आलेली आहे। अतिशय हळूहळू ही बस पुढे, एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय क्रिकेट प्रेमींचा जनसागर। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये ही विजय मिरवणूक मुंबईच्या या रस्त्यावर पार पडते। तिरंगा आणि अक्षरशः आभाळाला टिपेला पोहोचेल असा आवाज सगळ्या या क्रिकेट रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचा। अभूतपूर्व अविस्मरणीय असा हा क्षण प्रत्येक क्रिकेट प्रेमींच्या आयुष्यातला। 17 वर्षानंतर टीम इंडियानं 2020चा विश्वचषक जिंकला आणि या विश्वविजेत्या संघाचं जबरदस्त जोरदार अविश्वसनीय असं हे सेलिब्रेशन मुंबईच्या रस्त्यावरती। आणि बघा हा आवाज, भारत माता की जयचा हा जयघोष
आज मुंबईच्या रस्त्यावरती अद्भुत असा विजय सोहळा मुंबईकरांना पाहता आला आणि त्याचं ऐतिहासिक साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं। तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं हा जनसागर उसळलेला आहे आणि सगळ्या अँगलनं सगळ्यात आधी ही दृश्य तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात। T20 विश्वविजेत्यांचा विजयोत्सव थेट लाईव्ह आपण पाहतोय। जरी आपण टीव्ही समोर बसून ही दृश्य पाहत असलो किंवा मी स्वतः स्टुडिओमध्ये बसून ही दृश्य पाहत असली तरी या ऐतिहासिक क्षणाचं किती महत्त्व आहे हे आपल्याला कळतंय। अगदी गूजबम्स आपल्या हातावर येतील इतके असे हे क्षण, इतकी अशी सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। वर्ल्ड चॅम्पियन्सची ही विजयी मिरवणूक सध्या सुरू आहे आणि वानखेडे स्टेडियमवर निश्चितच गौरव सोहळा पार पडणार आहे आणि हा संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर देखील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। साधारण 35,000ची क्षमता वानखेडे स्टेडियमवर आहे, मात्र 60 ते 70-80 हजार चाहते तिथे सध्या आधीच पोहोचलेले आहेत। आज फ्री एंट्री आहे वानखेडे स्टेडियमवर, कोणत्याही प्रकारचं तिकीट आकारलं जात नाहीये आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात गर्दी इथे करण्यात आलेली आहे। 2007 मध्ये देखील अशाच प्रकारे विजयी रॅली काढण्यात आली होती, ज्यावेळी भारतीय क्रिकेट टीमनं विजय मिळवला होता आणि त्यानंतर 2024ची ही दृश्य, 2007 मधली दृश्य आपण पाहतोय, ज्याला कॅप्टन कूल म्हटलं जायचं। धोनी त्याच्या नेतृत्वामध्ये भारतीय क्रिकेट टीमनं विजय प्राप्त केला होता आणि त्यावेळी देखील 2007 मध्ये अशाच प्रकारे ही विजयी रॅली काढण्यात आली होती आणि त्यावेळी देखील मोठ्या संख्येनं, लाखोंच्या संख्येनं जनसागर उसळला होता। आणि दुसरी दृश्य आपण पाहतोय 2024 मधली ही दृश्य, 2024 मध्ये देखील रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं विजय प्राप्त केला आणि त्यानंतर ही विजयी रॅली काढण्यात आलेली आहे। दोन दृश्य, अतिशय ऐतिहासिक हे क्षण। 2007 मध्ये अशा प्रकारे विजयी रॅली काढण्यात आली होती आणि त्यानंतर 17 वर्षानंतर 2024 मध्ये ही अशा प्रकारे रॅली काढण्यात आलेली आहे। मात्र 2007 असो किंवा 2024 कुठेही चाहत्यांचं प्रेम कमी झालेलं नाहीये। आम्ही तुमचं क्रिकेट आधीही पाहत होतो, आताही पाहतोय आणि यापुढेही तुमचं क्रिकेट असंच पाहत राहणार आणि तुम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट करत राहणार। अशीच काहीशी ही दृश्य या दृश्यांमधून खरं तर चाहते सांगतायत की आम्ही तुम्हाला सतत सपोर्ट करत राहू। ज्या प्रकारे 2007 मध्ये ही विजयी रॅली काढण्यात आली होती, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याच्या कप्तानीमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं विजय प्राप्त केला होता आणि त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं T20 विश्वचषकात विजय प्राप्त केलेला आहे आणि ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। 2007 मध्ये देखील अशाच प्रकारे विजयी रॅली काढण्यात आली होती आणि त्यावेळी देखील या रस्त्यांवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं चाहत्यांनी भारतीय क्रिकेट टीमचं स्वागत करण्यासाठी, अभिवादन त्यांचं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि त्यानंतर आजची ही दृश्य, 2024 मधली आजच्या दिवसाची ही दृश्य आजही लाखोंच्या संख्येनं जनसागर इथे उसळलेला पाहायला मिळतोय। आपल्या टीव्ही स्क्रीनवर सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय। 2007 मध्ये देखील अशाच प्रकारे विजयी रॅली काढण्यात आली होती आणि आजचा हा दिवस 2024 मध्ये देखील अशा प्रकारे रॅली काढण्यात आलेली आहे। रोहित शर्मा याच्या कप्तानीमध्ये भारतीय क्रिकेट टीमनं विजय प्राप्त केला आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर विजय गौरव सोहळा त्यांचा पार पडणार आहे। मात्र त्याआधी ही विक्ट्री परेड काढण्यात आलेली आहे, विजय मिरवणूक काढण्यात आलेली आहे। मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर प्रत्येक अँगलनं ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या चाहत्यांचं अभिवादन स्वीकारत हे क्रिकेटर्स पुढे सरकतायत,
ओपन डेक बस पुढे सरकते आणि वानखेडे स्टेडियम पर्यंत ही रॅली असणार आहे, ही मिरवणूक असणार आहे. मात्र त्याआधी कशा प्रकारे लाखोंचा जनसागर इथे उसळलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. जंगी स्वागत जगज्जेत्या भारतीय संघाचं मुंबईमध्ये हे जंगी स्वागत सध्या करण्यात येते. प्रत्येक मुंबईकर रस्त्यावर उतरलेला आहे. फक्त मुंबईच नाही, महाराष्ट्रच नाही, तर देशभरातून लाखो चाहते इथे आलेले आहेत, मुंबईच्या रस्त्यांवर पोहोचलेले आहेत आणि आपल्या लाडक्या चाहत्याला एक क्षण पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी हे चाहते इथे रस्त्यावर उतरलेले आहेत. आपल्या मनाच्या कॅमेऱ्यामध्ये किंवा आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातही त्यांचं दृश्य टिपण्यासाठी चाहते इथे गर्दी करतायत, उत्सुक आहेत. जयघोष खरं तर इथे सुरू आहे. ऐतिहासिक असा हा क्षण इथे पाहायला मिळतोय. मरीन ड्राईव्ह परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. हळूहळू ही ओपन डेक बस पुढे सरकते. मात्र पुढे सरकत असताना प्रत्येक चाहत्यानं केलेलं अभिवादन हे खेळाडू स्वीकारतायत आणि तितक्याच उत्साहानं त्यांना आपली ट्रॉफी दाखवत आपला आनंद व्यक्त करतायत. त्यांच्यासोबत देखील आपला आनंद शेअर करताना पाहायला मिळत आहेत. सध्याची ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे रोहित शर्मा आणि विराट कोहली ट्रॉफी हातात धरून आपल्या चाहत्यांना दाखवतायत, त्यांच्यासोबत आपला आनंद व्यक्त करतायत. त्यांच्यापर्यंत ही विजयी रॅली निघालेली आहे आणि प्रत्येक खेळाडू असेल, म्हणजे विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, जसप्रीत बुमराह असेल किंवा हार्दिक पांड्या असेल, प्रत्येक जण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये शूट करते आपल्या चाहत्यांचा हा उत्साह. आणि ते सुद्धा सोशल मीडियावर वेळोवेळी प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत किंवा हा सगळा आनंद आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर देखील ते शेअर करतात. हा सगळा थोडा अनुभवलेला आहे. देश आज टीव्हीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो. ऐतिहासिक अशा क्षणाचे साक्षीदार आपण सगळे झालेलो आहोत. जेव्हा टीम इंडियाची शिरेदारांची ती बस आली, बस मध्ये जेव्हा सगळ्यांनी हात उंचावले तेव्हा लाख